तुझ्यात एकच शिक्षा लावणार आहे. तू आता फक्त बघ. असा राजा रावण गर्जना करून मंदोदरी समोर बोलू लागलेला. आजी पृथ्वी रावण मी रामध्ये कशी जाण म्हणून गरजती आपण करी संत बना मंदोदरीच्या आवडत्या असणाऱ्या राजमहालामध्ये मंदोदरीच्या समोर राजा रावण मोठमोठ्यानं गर्जना श्री रावण बहुतापरी शांतवणी अति कुसरी गिरा गजेरी गर्जनेला. ज्या वेळेस राजा रावणानं मंदोदरीनं आक्रोश करून राजा रावणाला आपली व्यथा सांगितली होती, त्यावेळेस त्या दुःखाभिभूत झालेल्या मंदोदरीला राजा रावण गर्जना करून तिचे शांतवन करू लागलेला आहे. मी आता जाईल, युद्धामध्ये गेल्यावर वानरांना शिक्षा लावील, राम लक्ष्मणाला मारील. आज या शेवटच्या असं निर्वाणीचा बोलला की याच्या रणांगणामध्ये एक तर रावण राहील नाहीतर राम राहील. असा निर्धाराचा पण करून राजा रावण मंदोदरीचं सांत्वन करू लागलेला आहे. आज श्रीरामा तेरणी भाने करीन भंगानी जाणे भय धरिले कोणी आकरणी करीन ते. हे मंदोदरी, आज मी असं निर्वाणीचं युद्ध करणार आहे की माझ्या असणाऱ्या बाणानं एक तर राम राहील, रामाला निपात करणार आहे आणि रामाला मारणार आहे. राम तरी राहणार आहे नाहीतर रावण तरी राहणार आहे. अशी गर्जना मोठ्यानं राजा रावण मंदोदरी समोर करू लागलेला आहे. तुमचा भवांडीला सैन्याशी सिद्ध व्हावे वेगीशी उठा चला रणभूमीशी राम सौमित्राशी वधवया. राजा रावणानं अशी मोठ्यानं गर्जना केली, पण केला आणि आपल्या असणारे जे काही लंकेबद्ध सैन्य आहे त्या सैन्याला इशारा केला. त्या सैन्याला इशाऱ्याचं वाद्य वाजविलं की आता लवकर तयार व्हा, लवकर सर्वजण तयार होऊन आता युद्धासाठी जायचंय, रामाला मारायचंय, रामाबरोबर युद्ध करायचंय. असा आदेश राजा रावणानं आपल्या सैन्याकांना दिलेला आहे. गाव घातला निशाण वेगी पानला पानला आवेश आला रावणा रणांगणा धावया. ज्या वेळेस राजा रावणानं युद्धाला तयार होण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला, त्यावेळेस रणांगणामध्ये जाणारं रणवाद्य वाजू लागलं आणि ज्यावेळेस रणवाद्य वाजलं, ते वाद्य ऐकलं, त्यावेळेस राजा रावणाला युद्ध करण्यासाठी स्फुरण आलं आणि स्फुरण येऊन राजा रावण आता युद्धाला निघणार आहे. आपल्या सैन्यालाही पाचारण केलेलं आहे. दीपास्त होता पाहे प्रकाशाधिकाधिक होये तैसे रावण झाले आहे गरजत आहे अति गर्वे. राजा रावण इतका मोठ्यानं गर्जना करू लागला आणि आवेशानं रामाबरोबर युद्ध करण्यासाठी निघालेला आहे. मोठमोठ्यानं गर्जना करू लागला, मोठमोठे वाद्य वाजवू लागला आणि असा आवेशानं राजा रावण उल्हासानं मोठ्या निघला युद्धासाठी. का त्या कसा निघला तर ग्रंथकर्ते एकनाथ महाराजांनी सुंदर दृष्टांत दिला की जसा असणार एखादा दिवाया आणि दिवा ज्यावेळेस तेल संपलं की दिवा इजणार आहे आणि इजायच्या टायमाला त्याचा प्रकाश मोठा होतोय आणि मोठा प्रकाश झाला की समजायचा आता दिवा इजणार आहे. तसा राजा रावणाचा दिवा आता इजणार आहे आणि त्याच्यासाठी तो मोठमोठ्या वल्गना करून, मोठमोठ्या गर्जना करून युद्धासाठी निघालेला आहे. पुष्पाचे जे विकासने तेच त्याचे सुखने देवी रावणाचे गर्जने जीवे मरणे तत्काळ. जसं एखादा आता बाग आहे, फुलाची बाग आहे आणि फुलाच्या बागेमध्ये बरेच दिवस झाडं झोपले आणि त्याला कळी येते आणि कळी आली की त्याच्या कळीमधून पुन्हा सुंदर अशा प्रकारचं सुगंधित फूल निर्माण होतंय आणि फूल निर्माण झालं की सगळ्याला आकर्षित करतंय. पण त्या फुलाला माहित नाही की आता आपण ज्या वेळेस विकसित झालं, सुगंध दरवळू लागला की कुणीतरी तोडणार आहे
आणि तो आपलं आयुष्य संपविणार आहे असा राजा रावणारही ज्यावेळेस युद्धाला चालला त्यावेळेस मोठमोठ्या गर्जना करू लागला, मोठमोठे वाद्य वाजू लागला आणि आवेशाने रणांगणामध्ये जाणार आहे आणि तिकडे गेल्यावर प्रभू रामचंद्राच्या हाताने मरणार आहे हे त्याला माहित नव्हतं असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले. विजू प्रकाशा ते पावने तोच दिसी आस्त होणे तैसे वाटिले रावणे निज मरणे गरजत. राजा रावण मोठमोठ्यानं गर्जना करू लागला, मोठमोठ्या आवेशानं रणांगणामध्ये जाऊ लागला. की कसा जाऊ लागला? एकनाथ महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला. म्हणले जशी आकाशामध्ये हीच चमकती आणि चमकून तिचा इतका लख प्रकाश पडतो की त्या प्रकाशाने पूर्ण मंडळ उजळून जात आहे. आणि जसा उजाडाचा प्रकाश उजळला ती विजाचा लोप होतो असा राजा रावण मोठमोठ्यानं गर्जना करू लागला. आणि गर्जना करून आता प्रभू रामचंद्राकडून त्याचा लोप होणार आहे, तो नाहीसा होणार आहे अशी असणारी कथा एकनाथ महाराज सांगू लागलेले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. जाति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विजू प्रकाश